रविवारचा दिवस होता. रागिनी लवकर लवकर घरातील सर्व कामं उरकून घेत होती. तिची 13 वर्षाची मुलगी अंजलीसुद्धा आज तिच्या आईला कामात आनंदाने मदत करत होती. तो प्रसंगही आनंदाचा होता. रागिनीच्या मोठ्या भावाच्या मुलाचे लग्न होते. घरातलं पहिलंच लग्न असल्यामुळे सगळ्यांना खूप उत्साह होता. मग काम आटपून आई आणि मुलगी दोघी लग्नाच्या कपड्याच्या खरेदीसाठी बाहेर पडल्या. लग्न सराईचे दिवस असल्याने बाजारात मोठी गर्दी होती. अंजलीसाठी कपडे खरेदी केल्यानंतर रागिनी तिची साडी घेण्यासाठी एका दुकानात गेली. दुकानात फारशी गर्दी नव्हती, तरी 4 ते 5 महिला तिथे बसल्या होत्या. ती आत येताच दुकानदाराने तिला नमस्कार केला आणि म्हणाला, ताई, तुम्हाला कसली साडी दाखवू? रागिनीने त्याला सांगितल्यावर तो म्हणाला, फक्त 5 मिनिटे थांबा, त्यानंतर तुमचाच नंबर आहे. काही वेळाने खरेदी करून 2 महिला बाहेर निघून आल्यावर दुकानात काम करणाऱ्या मुलाने त्या साड्या दाखवण्यास सुरुवात केली. तेव्हा अंजली म्हणाली, प्लीज आई, चल, किती वेळ लागेल तुला? बेटा, मी नुकतीच साडी बघायला सुरुवात केली आहे, थोडा वेळ लागेल, थांब, तुला एवढी घाई का झाली आहे? रागिनीला एखादी साडी आवडली तर ती अंजलीला दाखवायची आणि विचारायची, बेटा, कशी दिसते साडी? पण अंजलीचा मूड नव्हता आणि काही वेळ रागिनीला लक्ष दिले नाही. मग तिने कानाडोळा करून तिच्याकडे पाहिले आणि तिला अंजली थोडी अस्वस्थ वाटू लागली होती. तेवढ्यात तिची नजर दुकानात काम करणाऱ्या एका मुलावर पडली, ज्याचे वय अंदाजे 25 असेल. तिने पाहिली की तो सतत अंजलीकडे घाणेरड्या नजरेने पाहत होता आणि हातवारे करत होता. त्यामुळे रागिनी रागाने लाल झाली. आता तिला आपल्या मुलीची समस्या समजली होती. रागिनीने शांतपणे तिचा फोन उचलला आणि त्याचा व्हिडिओ अशा प्रकारे चालू केला की त्या व्यक्तीला त्याच्या सर्व कृती त्यात कैद झाल्या पाहिजेत. दुकानदार व तिथे बसलेले सर्व ग्राहक आपापल्या कामात व्यस्त असल्याने तिच्याकडे कोणाचे लक्ष नव्हते. मग ती हळूच उठली आणि त्या मुलाजवळ गेली. तिने त्या मुलाची कॉलर पकडली आणि त्याला खाली ओढले. त्याच्या तोंडावर 2दा चापट मारली. अनपेक्षित घटनेने ती व्यक्ती हैराण झाली आणि तिथे बसलेल्या सर्व लोकांना धक्का बसला आणि उपस्थित असलेले सर्वजण त्याच्याकडे पाहू लागले. दुकानदार मालक रागिनीला म्हणाला, ताई, हा कसला उद्धटपणा आहे? तुम्ही आमच्या दुकानात काम करणाऱ्या मुलावर का हात उचलला? गैरवर्तन करणारी मी नव्हते. इतका वेळ हा मुलगा गैरवर्तन करत होता, त्याला विचारा. तोपर्यंत तो मुलगा सावध झाला होता. तो सावधपणे बोलला, मी कोणते गैरवर्तन केले आहे? मी फक्त माझं काम करत होतो. कोणालाही विचारा. मला कोणाला विचारायची गरज नाही. मी तुला माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. इतका वेळ तू माझ्या मुलीकडे घाणेरड्या नजरेने बघत होता, हातवारे करत होतास. हे ऐकल्यानंतर त्याला प्रथम धक्काच बसला. मग उद्धट होऊन तो म्हणाला, मॅडम, तुम्ही माझ्यावर बिनकामाचे आरोप करत आहात. तुमच्याकडे काय पुरावा आहे? त्यावर दुकानदार मालक म्हणाला, हो ताई, तो माझ्यासोबत अनेक वर्षापासून काम करतोय. आजपर्यंत अशी तक्रार कोणी केली नाही आणि तुम्ही असे बिनबुडाचे आरोप करून तुम्ही माझा व्यवसाय बिघडत आहात. भाऊ, आपल्या समाजात मुलीवर होणाऱ्या बहुतेक गुन्ह्याचे दुर्लक्ष केले जाते. शेवटी मी एक आई आहे आणि गर्दीच्या बाजारात मी कोणावर खोटे आरोप करणार नाही. ही गोष्ट माझ्या मुलीशी जोडली आहे. तुला पुरावा हवा आहे, हे घे. असे म्हणत रागिनीने तिच्या मोबाईलमधील व्हिडिओ चालू केला. ते पाहून दुकानदारासह तिथे बसलेले सर्वजण थक्क झाले. त्या मुलाला त्याच्या गुन्ह्यात पकडल्याचा धक्का बसला. दुकानदाराने त्याला 2-4 वेळा चपराक मारली आणि नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली. असता त्याने अंजलीची माफी मागायला सुरुवात केली. हे ऐकून रागिनी म्हणाली, ही त्याची शिक्षा नाही. मी त्याला आत्ताच्या आत्ता पोलिसाच्या स्वाधीन करत आहे. तो काही दिवस लॉकअपमध्ये राहणार आहे. मग तो शुद्धीवर येईल. जर त्याला आपण असे सोडून दिले तर त्याला गुन्ह्याची शिक्षा मिळणार नाही. हे पाहून दुकानदार आणि तिथे बसलेले लोक बोलू लागले, ताई, सोडून द्या. हा तर 2-4 दिवसात लॉकअपमधून सुटून येईल. पण त्यामुळे तुमच्या मुलीची बदनामी होऊ शकते. माझ्या मुलीची बदनामी का? कशासाठी? तिने काय गुन्हा केला आहे? बदनामी होईल त्या भीतीपोटी मी त्याला असंच जाऊ देणार नाही. हेच तर आपल्या लोकांची कमजोरी आहे, जे अशा लोकांना अशी घृणास्पद कृत्य करण्यास प्रोत्साहित करतात. घरातील सदस्यांच्या पाठिंब्याअभावी किंवा त्यांचा आवाज दबल्याने अनेक मुली एकतर त्यांच्या सोबत होणाऱ्या अशा वागण्याकडे दुर्लक्ष करतात किंवा आपले जीवन संपवतात.
जोपर्यंत अशा लोकांना शिक्षा होत नाही तोपर्यंत ते शुद्धीवर येणार नाहीत. असे बोलत रागिणीने पोलिसांना फोन लावला. काही वेळातच पोलिस तिथे आले आणि त्या मुलाला घेऊन गेले. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रागिणीने मोबाईलमध्ये काढलेला व्हिडिओ पोलिसांना पुरावा म्हणून सादर केला. घरी येऊन सर्व काही सांगितल्यावर घरातील सर्व सदस्यांनी तिच्या कामाला पाठिंबा दिला आणि तिचे कौतुक केले. अंजलीला समजावताना रागिणी म्हणाली, लहानपणापासून मी तुला चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श याबद्दल सांगितले. मग तू मोठी झाल्यावर तुझ्याशी या सगळ्यांबद्दल मी मोकळेपणाने बोलू लागली. हा सर्व प्रकार घडत होता तरी त्यानंतर तू गप्पच राहिलीस. तू असं का केलंस? त्यावर ती तिच्या आईला म्हणाली, आई माफ कर आई. लोक काय म्हणतील याची मला भीती वाटत होती. त्यावर रागिणी म्हणाली, बाळा, लोकांची काळजी करू नकोस. तुझे कुटुंब तुझ्यासोबत आहे. काही चुकीचे घडल्यास त्याचा निषेध कर. आम्ही सदैव तुझ्यासोबत आहोत. होकारार्थी मान हलवत अंजलीने आईला मिठी मारली. आज रागिणीला तिच्या भूतकाळात तिला आलेले अनुभव आणि मानसिक छळ झालेला आठवला. पण तिने तिच्या मुलीला त्या सर्व वेदनांपासून वाचवले होते. आजही तिला आठवते की बाजारात फिरताना किती वेळा तिला कोणी हात लावला किंवा काही बोलले तर ती एकदम गप्प बसायची. रागिणीने तिला घरच्यांना सांगण्याचा प्रयत्न केला तर गर्दीत असेच घडते असे सांगून त्यांनी तिला गप्प केले. त्याला बघू दे, तू त्याच्याकडे बघू नकोस. जपून चाल, पुढे चला. डोकं खाली करून चालत जा. वाटेत हसू नको. सगळा धडा फक्त तिच्यासाठीच होता म्हणून तिने घरी सांगणे बंद केले होते. अंजलीचा जन्म झाला तेव्हाच तिने ठरवले होते की आपल्याला ज्या वाईट अनुभवातून समोर जावे लागले तसे वाईट अनुभव आपल्या मुलीच्या वाटेला येता कामा नये. प्रत्येक सुखदुःखात मी तिच्या पाठीशी उभी राहीन आणि तिला प्रत्येक गोष्टीत तिची साथ देईन. भूतकाळातील वाईट अनुभवाचे ओझे रागिणीच्या हृदयावर होते. ते बऱ्याच प्रमाणात कमी झाले होते आणि तिला आता हलके वाटत होते. अशा प्रकारे सर्व मुलींच्या पाठीशी उभे राहणे खूप महत्त्वाचे असते. एखाद्या मुलीने स्वतःच्या इज्जतीची पर्वा करून समाजात घडणाऱ्या वाईट गोष्टींना लपवण्याचा प्रयत्न केला तर अशा प्रकारचे गुन्हे देशात वाढतच जातील आणि गुन्हेगारांना अजून प्रोत्साहन मिळत जाईल. त्यामुळे मुलीने प्रत्येक वेळी अशा चुकीच्या गोष्टींना अगदी ठामपणे सामोरे गेले पाहिजे. यातच त्या मुलींचे आणि देशाचे हित आहे. तर मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला अजूनही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा. परत भेटू अशाच नव्या कथांसोबत. धन्यवाद.